नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जी. ए. कुलकर्णी लिखित कथा प्रदक्षिणा. घराच्या पूर्वेकडील बाजूने लावलेल्या उंच लवचिक निलगिरी झाडांच्या पानांमधून सूर्यप्रकाश गाळून येत पुढच्या सोप्यावर पसरला होता आणि तिथे एका वेताच्या खुर्चीवर शून्यपणे बसलेल्या शांताक्काच्या अंगावर त्या पानांच्या सावल्या चाळवत होत्या. सकाळच्या वेळी या शांत सोप्यावर असे बसलेले शांताक्कांना गेल्या 20-25 वर्षात तरी आठवत नव्हते. कारण आता 8-8:30 वाजून गेले होते. 15 दिवसांपूर्वीपर्यंत यावेळी हा सोपा दादासाहेबांना भेटायला येणाऱ्या माणसाने गजबजून गेलेला असे. त्यामुळे आता सोप्यावर बसल्या असताना अंधाऱ्या खोलीची एक भिंत पडताच जुन्या कोंडलेल्या वस्तू झगझगीत सूर्यप्रकाशात अपरिचित दिसाव्यात, त्याप्रमाणे शांताक्कांना सारेच नवे दिसू लागले होते. त्यांना स्वतःच्या विकल मनाचा क्षणभर विसर पडला आणि त्याने इकडे तिकडे पाहिले. क्षणभर त्यांना वाटले आता यापुढे घर एकदम रिकामे निशब्द वाटत राहणार. पण आपल्याला आता त्याची देखील सवय करून घ्यावी लागेल. आपले आयुष्य देखील आता असेच शांत, दुःखाने आठवणीने ओझावलेल्या या सोप्यावर आले आहे. मग ते एक दिवस बाहेर पडेल, फरशी घातलेल्या वाटेवरून जात गेटमधून निघून जाईल आणि जुईचा मंडप, तुळशी वृंदावन, आजूबाजूची मुले येऊन पाने चुरगळतील. ज्यांचा वास घेत ती निलगिरीची झाडे, आपला एकाकी निष्फळ बिछाना, ही सारी मागे कायम उमटल्या पाऊलखुणांसारखी मागे मागेच राहून जातील. या प्रशस्त सोप्यावर एका बाजूला दादासाहेबांचे लिहिण्याचे टेबल होते व त्याच्या शेजारी पुस्तकांनी भरलेले शेल्फ होते व समोरच्या भिंतीवर सुताचा हार घातलेल्या कोणत्या तरी देशभक्ताचा फोटो होता. ग्राम कला केंद्राचे संचालक रामचंद्रन यांनी अत्यंत कृतज्ञतेने अर्पण केलेला दादासाहेबांचा अर्धपुतळा नेहमी त्या शेल्फवर असे. पण नंतर आबाजींनी तो समोरच एक टेबल ठेवून त्यावर आणून ठेवला होता आणि तेव्हापासून सतत उदबत्त्यांचा धूर मंद सुगंधी निळसर रंगाने त्याच्या भोवती तरळत होता. 15 दिवसांपूर्वी दादासाहेबांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरताच रस्त्याच्या पलीकडेपर्यंत माणसांची आषाढ दाटी झाली आणि स्मशान यात्रा तर 1.5-2 मैल पसरली. नंतर भेटायला येणारी माणसे शांताक्काशी दबलेल्या स्वरात बोलत, मध्येच आवेगाने उठून अर्धपुतळ्याजवळ फुले ठेवीत व व्यथित चेहऱ्याने एकदम नाहीशी होत. आत्तापर्यंत टेबलावर फुलांचा ढिगारा झाला होता आणि पुतळ्याचा निर्विकार स्थिर चेहरा मात्र त्यावर अनिमिष दिसत होता. दादासाहेबांचा चेहरा उग्र असून त्यांच्या चेहऱ्याची ठेवणच कृष्ण पाषाणात दीर्घोद्योगाने घडवल्याप्रमाणे करारी, अभेद्य होती. ते तुरुंगात असताना चाबकाचे प्रहार त्यांनी कोरड्या डोळ्यांनी सहन केल्याचे त्यांचे सहकारी सांगत असत. ते डोळे नेहमीच उग्र, कठोर, अथांग राहिले होते. शांताक्काची नजर त्या परिचित चेहऱ्याकडे जाताच त्यांचे मन स्मृतींच्या बुडबुड्यांनी भरून गेले. वाचित असलेल्या पुस्तकात बोट ठेवून घरभर फिरण्याची त्यांची सवय, 1000 उपाय करून देखील तशाच फुटक्या राहिल्या स्वच्छ टाचा, दाढी करताना अनेक ठिकाणी लक्ष घालीत बोलत कुठे ना कुठेतरी हटकून कापून घेण्याचा वेंधळेपणा, त्यांच्या चिरेबंदी व्रतस्थ समर्पित आयुष्यात कधीच न उमटलेला रंगाचा, संगीताचा शब्द, कपिलेश्वराच्या तीर्थाजवळ अंबराईत पानांच्या सावल्याने फुटलेल्या चांदण्यात रक्ताच्या आवेगाने त्यांनी टाकलेला राकट, आसुसलेला हात आणि त्याच रक्ताच्या नेकीने आपल्या असहाय्य अवस्थेत त्यांनी पाळलेला चोख खणखणीत शब्द. परंतु नंतर उंबरा ओलांडून पत्नी म्हणून प्रवेश झाल्यानंतर मात्र एखाद्या दिंडीत कुरूप महारोगी दिसावा त्याप्रमाणे त्या स्मृतीत तो विचार येताच शांताक्का दचकल्या आणि अत्यंत सहनशीलतेने त्याने तो बाहेर दडपण्याचा प्रयत्न केला. गेल्या 30 वर्षांची सवय हाडात मुरून गेली होती. थोड्याच वेळात त्यांचे मन त्या बाबतीत निर्विकार झाले.
आबाजी हलक्या पावलाने आत आले आणि त्याने हातातील वर्तमानपत्रे त्यांचा बिलकुल आवाज न होईल अशा तऱ्हेने अदबीने शांताक्काच्या बाजूच्या टेबलावर ठेवली. ते परत जात असताना शांताक्काने त्यांच्याकडे कळवळून पाहिले. त्यांना उगाचच वाटलं, जाताना दादासाहेबांनी यांचा प्राण देखील स्वतःबरोबरच नेला आहे. आता आबाजींचे दिवस देखील फार उरले नाहीत. त्यांची मान अगदी वाळली असून पुढे आली होती आणि बारीक तारांची चाळसी अडकल्यावर तिच्यात आणि सुरकुतलेल्या चेहऱ्यात बोटे ऐसपैस सरकावी इतकी जागा राहत असे. शांताक्कांना वाटले, हे आबाजी कुठले, दादासाहेब कुठले, पण अशी आतड्याची नाती कशी जमून जातात देव जाणे. शांताक्कांच्या लग्नाआधीपासून आबाजी दादासाहेबाजवळ सावलीप्रमाणे जगले होते. बायको टाकून गेली म्हणून नदीवर वैतागाने जीव द्यायला आलेल्या या खेडवळ ब्राह्मणाला दादासाहेबांनी आपल्या गावी आणले आणि त्यांना घरातलेच एक माणूस करून आपल्या पानाशेजारीच त्यांचे पान घातले. नंतर 2 आण्यांची भाजी आणण्यापासून दादासाहेबांना दौऱ्यात देखील लागणाऱ्या लिंबू पाण्याच्या पेल्याच्या सिद्धतेपर्यंत या घरातील आयुष्याचा सारा कशिदा 30-35 वर्षेपर्यंत त्यांच्याच अशक्त अधू डोळ्यांखाली झाला होता. गेल्या 15 दिवसात घरी इतकी माणसे आली. जान्हवी आणि रामकृष्ण तर येथेच राहिले आहेत. 4 दिवसांपूर्वी कोणी न बोलावताच राजाभाऊ देखील आकस्मितपणे भूतासारखा येऊन बसला. पण एवढी वर्दळ असताना देखील आबाजींनी तिकडे व्यवस्थित लक्ष दिले होते. कसलीही तसदी येथपर्यंत आणली नव्हती. त्यांच्याविषयी दादासाहेब तर कृष्णामाईनं दिलेला भाऊ असे उद्गार येणाऱ्या जाणाऱ्याकडे काढीत. त्यांनी आबाजींना अन्न वस्त्र फुकट दिले आणि ते त्यांच्या नावे महिना 40 रुपये बँकेत ठेवू लागले. पुष्कळदा दादासाहेब बँकेचे पुस्तक इतरांना दाखवीत आणि कृतज्ञतेने भरलेल्या स्वरात म्हणत, एक भाऊ सगळ्यांच्या तोंडाला काळा फासून गेला, पण त्याच्या जागी हा कृष्णामाईनं दिलेला भाऊ पदरात पडला. शांताक्का आबाजींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना आबाजी मध्येच रेंगाळून वळले आणि जीर्ण विरलेल्या आवाजात म्हणाले, अक्का, मला वाटतं तुम्ही 2-4 दिवस कुठंतरी गेलात तर मनाला तेवढाच विरंगुळा वाटेल. नाहीतर दररोज कोणी ना कोणी येणार, बोलणार, मग मनावरची खपली सतत निघत राहणार. आता हे घर सोडून जाणार तरी कुठं? शांताक्का निश्वास सोडीत म्हणाल्या, मला माझ्या माहेरकडच्या माणसांचा मायेचा पदर उरला नाही, काही नाही. पण त्यांना मनातल्या मनात मात्र वाटले, खरेच जाऊन यावे कुठेतरी महिना 15 दिवस. गेल्या 20 वर्षात आपण या भिंतीच्या बाहेर पडलो नाही. पण जायचं कुठे? जान्हवीकडे? पुण्याला तिचा दवाखाना आहे, प्रशस्त घर आहे, पण तिने आतड्याने बोलवायला तरी हवे ना. कितीतरी वर्षात तिने पत्र देखील पाठवले नाही. परवा ती आली तेव्हा तिचे करडे केस आणि सुखावलेला विलासी देह पाहून एखाद्या अनोळखी परक्या स्त्रीकडे पाहत असल्याप्रमाणे त्या दचकल्याच होत्या. जान्हवी आल्यावर इकडचे तिकडचे पुष्कळ बोलली. दादासाहेबांच्या आठवणींनी तिचा आवाज रुद्ध झाला होता. त्यांची कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्यासाठी कपाटे धुंडलीत ती सतत 2 दिवस राबली. पण अखेर दमून तिने ते काम अर्धवट सोडले होते आणि आज ती जाणार होती. पण आत्तापर्यंत तिने आपल्याबरोबर चलण्याविषयी एक शब्द देखील शांताक्कांजवळ काढला नव्हता. परंतु ऐन जाण्याच्या वेळी ती म्हणेल का बरोबर चल म्हणून? काही झालं तरी रक्ताची बहीण म्हणेल की? या विचारानं शांताक्कांना क्षणभर सुखद हुरहुर वाटली. पण ती फार काळ टिकली नाही. रामकृष्णाकडे जावं, तो विचार मनात येताच तारांचा गुंतवळा एकदम तापून लालसर व्हावा, त्याप्रमाणे त्यांचं अंग वेदनेनं दुखावलं. त्यानं एकदा संबंध तोडलेले आहेत तर ते तोडलेलेच असू देत, पण त्याच्या आईविषयीचे आतडे एकदम जागे होईल? तो बोलावेल का आपल्याला, निदान औपचारिकपणे तरी?
मग राहिलं राजा भाऊ, परंतु त्या नावानेच त्या शरमून गेल्या व त्यांचे मन अनुकंपेने भरले. संपले. बस एवढीच रक्ता नात्याची माणसं उरली. आणि आणि त्यापैकी कोणीच हक्काचं नाही. निर्जीव कातीला रक्तावर कसला आला आहे अधिकार? हे वाड्यासारखे घर, भोवतालचे आवार, दादासाहेबांच्या पुतळ्यावर फुले ठेवून जाणारी शेकडो माणसे, या साऱ्यात शांताक्कांना आपल्या एकाकी दारिद्र्याची फार फार जाणीव झाली व व्याकुळ होऊन त्यांनी पुन्हा म्हटलं, जायचं म्हटलं तरी जाणार कुठं? आबाजींनी लोखंडी काड्यांची चाळीसी सावरली आणि ते म्हणाले, अक्का, माझं देखील तसं कुणी नाही, पण गावाकडं माझा एक भाऊ आहे. आमचं वडिलांची छोटं घर आहे. तुम्ही चला 10-15 दिवस माझ्याबरोबर. गावाला नदी आहे, आंबराई दत्ताचं देऊळ आहे, त्याची पूजा आमच्याच घरात आहे. तेवढाच तुम्हाला विरगुळा वाटेल. पण बोलता बोलता आबांच्या डोळ्यात पाणी जमलं. आणखी एक कारण आहे अक्का. आता मला देखील कुठंतरी अंग टाकलंच पाहिजे की. पण या घरातून पाऊल काढणं जीवावर आलं आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला. मग तुम्ही परतल्यावर मी घरातून निघालो असं मला वाटणार नाही. मी राहीन तिथं. कृष्णामाईनं दिलेली हाडं तिलाच परत देऊन टाकायचीच नव्ह कधीतरी. शांताक्का अगदी व्याकुळ होऊन आबाजींकडे पाहत राहिल्या. त्यांना एकदम फार अपराधी वाटलं. इतकी वर्ष आबाजी घरात राहिले. जुन्या देवाऱ्यावर घरगुतीपणाची कळा चढत जावी तसे त्यांचे आयुष्य येथे झिजत झगझगीत झाले. घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ते सावलीप्रमाणे चिकटले होते. तरी त्यांच्याविषयी मात्र आपण किती परत जिव्हाळा दाखवला. त्यांना भाऊ आहे ही गोष्ट देखील शांताक्कांना आजच प्रथम समजत होती. या घराखेरीज त्यांना काही वेगळे जग असेल इतकेच नव्हे तर कधी काळी हे घर त्यांना सोडून जावे लागेल याची त्यांना कधी कल्पना देखील आली नव्हती. त्यांचे पुढे काय होणार या प्रश्नाबरोबर शांताक्का हादरल्यासारख्या झाल्या. कारण त्याबरोबर सकाळपासून मोठ्या कष्टाने दडपून ठेवलेला दुसरा प्रश्न जास्तच जोराने भूताप्रमाणे प्रगट झाला. त्यांचे एक जाऊ दे, पुढे आपले तरी काय होणार बरे? शांताक्का गोंधळून एकदम घाबरल्या. त्याने हात पसरला आणि आधार घेत असल्याप्रमाणे आबाजींनी आणलेली सारी वर्तमानपत्रे ढिगाऱ्याने उचलली. अद्याप ही वर्तमानपत्रात दादासाहेबांचे फोटो येतच होते. अंत्यदर्शनाचेही येत होते. कोणाच्या तरी पुतळ्याला हार घालीत असलेले, विस्तृत जनसमुदायापुढे भाषण करीत असलेले, गीता रहस्य वाचित असलेले दादासाहेब. 2 ठिकाणी त्यांच्यावर विस्तृत लेख आलेले होते. त्यात त्यांनी भोगलेले तुरुंगवास, अर्धपोटी राहून घेतलेले शिक्षण, त्यांनी स्थापन केलेल्या शाळा, अनाथाश्रम, ग्रामकेंद्रे यांचा पुन्हा पुन्हा उल्लेख होता. त्यांच्या स्मारकाची योजना देखील तयार झालेली होती व त्या माहितीसोबत खाली चाच पडत असलेल्या एका दलित मातेला ते प्रकाश दाखवित आहेत अशा एका पुतळ्याचे चित्र देखील होते. एक भव्य वैभवशाली आधारस्तंभ कोसळून पडला. त्यांची जागा भरून निघणे केवळ अशक्य आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व सुविद्य चिरंजीव आहेत. या सगळ्यात शांताक्काच्या मनाला थोडा उतार मिळाला. त्यांचे स्वतःचे नाव कुठेही छापलेले नव्हते की कुठल्याच फोटोत त्यांचा चेहरा नव्हता. पण हे सारे घडत असताना आपण शेजारी तरी होतो हा विचार त्यांना सुखाचा वाटला. दादासाहेब भाषण करीत असताना त्यांना पहिला झटका आला होता आणि त्यानंतर 4च दिवसांनी त्यांचे आयुष्य संपले होते. शांताक्कांना वाटले माणसाला असा तडकाफडकी मृत्यू कधी येऊ नये. आयुष्याची चढती कमान संपली की पुन्हा त्याच मार्गाने परत पूर्वस्थळी येऊन संपून जाण्याची देणगी देवाने द्यायला हवी होती. कलेने जगल्यानंतर कलेनेच संपून जावे. शिवाय प्रवासापेक्षा परत प्रवास जास्त संयत हुरहुर लावणारा, जास्त शहाणा, समंजस असतो.
कधीच चुका न करण्याचे भाग्य देवाने माणसाला दिलेले नाही. निदान परत येताना थोडी भरपाई करण्याची संधी तरी त्याने का देऊ नये? येताना न पाहिलेले सुख पुन्हा घेता येईल. कठोर शब्दांनी केलेल्या जखमा बऱ्या करता येतील. दादासाहेबांशी लग्न झाल्यावर जान्हवीने वावगे शब्द काढताच तिला मत्सर वाटतो या समजुतीने तिला केलेले वाक्ताडन. आई वर्षानुवर्षे अंतरुणाला खिळली असता ही स्वतः मरून आम्हालाही काय एकदाची सोडवीत नाही, असे मुद्दाम तिला ऐकू जावे म्हणून काढलेले उद्गार. राजाभाऊ तुरुंगातून सुटल्यावर खालच्या मानाने घरी आला तेव्हा त्याला घोटभर पाणी देखील न देता, आता इथं पुन्हा पाऊल टाकून आमच्या तोंडांना काळं फासू नका, असे त्याला हकलून देताना वापरलेले शब्द. शाळेत असताना तोंडावर कोड फुटलेल्या नंदिनी पाठकला टक्के गेलेली भिंत म्हणत केलेली निर्दयी थट्टा, हे सारे दुरुस्त करता आले असते. दर रविवारी मावशी अंग चोळून चोळून न्हायला घाली. नाना पावसाळ्यात आपल्यासाठी छत्री घेऊन येत. कडाक्याच्या थंडीत अंगावर असले जाड जूड खरबरीत गरम कांबळे, रसरशीत निखाऱ्यावर भाजले मक्याचे कणीस, चिंच गुळ्यात घालून ठेवल्या कागदी लिंबाच्या झाडाच्या कोवळ्या पानांचा चिकट गोळा, काडीला चिकटवून त्यावर जीभ फिरवताना येणारी वास असलेली आंबट गोड चव. ही त्यावेळी फारशी न जाणवलेली सुखे पुन्हा मिळतील व त्यांची खरी किंमत मग समजेल. पण मग असे परत मागे जायला शांताक्काच्या त्या घराचे आता काही सुद्धा उरले नव्हते. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी त्या एकदाच तिकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्या घराची एक भिंत पडली होती आणि घरासमोर गुडघाभर गवत मातले होते. मग ती जागाच विकून टाकली. त्या ठिकाणी आता सिमेंटची दुमजली इमारत उठली होती आणि एक दवाखाना झाला होता. त्या घराच्या आयुष्यभर तिथली औषधाची बाटली कधी चुकली नाही आणि ते नाहीसे झाल्यावर देखील तिथे जमल्या त्या औषधाच्या बाटल्या. घर विकल्यावर हातात थोडे पैसे आले खरे, पण ते देखील पाहता पाहता त्या घरातील दिवसांप्रमाणेच वितळून गेले. म्हणजे आता मागे पुढे असे काही उरलेच नाही. मग मग आपले पुढे तरी काय होणार? उघड्याला घालावे त्याप्रमाणे मन सैल करून शांताक्का बसल्या होत्या. आत कुठेतरी सखूचा स्वयंपाकघरातील भांड्यांचा आवाज, कुठे सीतारामच्या झाडणीचा फटकारा ऐकू येत होता. मध्येच रामकृष्ण या खोलीतून त्या खोलीत जाताना दिसे. सखू आणखी एक कपडा जान्हवीच्या खोलीत आणून ठेवी. मग विहिरीच्या कट्ट्यावर विडी ओढताना लागला राजाभाऊंचा ठसका ऐकू येई आणि काही वेळामध्येच आबाजींची पण माझं कोण ऐकून घेतंय, ही सौम्य अतिशय परिचित तक्रार ऐकू येत असे. पण या साऱ्यांच्या वस्त्रावर आता आपण अलिप्त अधांतरी आहोत असे शांताक्कांना सतत वाटू लागले होते. जान्हवी, रामकृष्ण, राजाभाऊ यांच्यापासून अलिप्त, रक्ताची बहीण, पोटचा गोळा, नव्या घरात आल्यावर मिळालेला नवा भाऊ, दादासाहेबांचा भाऊ. शांताक्कांना वाटलं या सगळ्यांना एकत्र आणायला दादासाहेबांच्या मृत्यूची किंमत द्यावी लागली. डॉक्टर झाल्यावर जान्हवीने पुण्याला दवाखाना काढला. त्यानंतर ती आली ते आजच प्रथम. दादासाहेब तिकडे जात राहत तेव्हा त्यांच्याकडून ती ठीक आहे एवढीच माहिती समजत असे. त्यांना पुष्कळदा वाटे ही पाठीला पाठ लावून आलेली बहीण आपले लग्न झाल्यावर अशी कशी गेली एकदम आटून. तिला येऊन इतके दिवस झाले पण ती कधी समोर बसून आतड्याने बोलली नाही आणि आता तर ती निघून जाणार. जाताना तरी ती एकदम बांध फुटल्याप्रमाणे बोलेल का? त्यांना फार फार वाटले बोलावे तिने. एक शब्द तरी तिने जिव्हाळ्याने बोलावा. रामकृष्णाला देखील येऊन बरेच दिवस झाले. हा तर पोटाचा गोळा, पण पहिल्यापासूनच दादासाहेबांच्या अंगाने वाढला. ही मिशनरी शाळा ती मिशनरी शाळा करीत तो बाहेरच राहिला. कॉलेजनंतर त्याला मद्रासला नोकरी लागली. त्याने कुठल्याशा परजातीय मुलीशी लग्न करायचं ठरवलं, परंतु दादासाहेबांनी तिच्या कुलशिलाची चौकशी केली व जवळजवळ हायच खाल्ली. मुलगा निदान आईचे तरी ऐकेल या विचाराने त्यांनी शांताक्कांना सविस्तर व कठोर पत्र लिहायला सांगितलं.
ते समोरच खुर्चीवर बसले होते. आपल्या खणखणीत दगडी आवाजात ते मजकूर सांगत असताना शांताकांनी प्रत्येक शब्द टिपून घेतला होता. रामकृष्णाचे लग्न व्हायचे तसेच झाले, मात्र शांताकांना त्यानं स्पष्ट लिहिलं, तू असं लिहायला नको होतेस. आता पुन्हा माझ्याशी पत्राने देखील संबंध ठेवू नकोस. निव्वळ उपचार म्हणून दादासाहेब रामकृष्णाच्या लग्नाला गेले होते, पण त्यानंतर त्यांनी रामकृष्णाला न लिहिण्याबद्दल शांताकांना सक्त ताकीद देऊन ठेवली होती. त्यांना पुष्कळदा वाटायचे, रामकृष्णाची मुले कशी असतील, स्वतः रामकृष्ण कसा असेल आज. तो परवा दारात टांग्यातून खाली उतरला तेव्हा तर शांताकाचे काळीजच लचकल्यासारखे झाले. पण रामकृष्ण त्यांच्याशी एक शब्द न बोलता आबाजींच्या मागोमाग निघून गेला. बहीण उगाचच दुरावली, मुलगा देखील. पण राजाभाऊची आठवण येताच त्यांचे मन शरमेने शेवाळले. त्यांना वाटले इतकी 25 वर्ष तो दूर राहिला. बहुतेकांना दादासाहेबांना भाऊ आहे याचा देखील विसर पडत चालला होता. पण यावेळी कुठून तरी बातमी काढून त्यांच्या पापाप्रमाणे तो दत्त म्हणून उभा राहिला. काय जरुरी होती त्याच्या येण्याची? लोक त्याच्याकडे बोट दाखवत कुजबुजत राहिले. जुनी शरम जागी झाली. दादासाहेब बँकेत असताना त्यांनी मोठ्या प्रयत्नाने तिथे राजाभाऊला नोकरी लावून दिली आणि त्याने तिथे 8,000ची अफरातफर करून ठेवली. त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली. त्यावेळी दादासाहेब कोर्टाच्या आवारात लहान मुलाप्रमाणे रडले. या घरात पाय ठेवू नकोस म्हणून बजावताच तो 25 वर्षे इकडे फिरकला नाही. आणि त्यानंतर आला तो 4 वर्षांपूर्वी. तो बाहेर विहिरीच्या कट्ट्यावर बसून राहिला आणि त्यानेही शांताकाशी एका शब्दाने तोंड उघडले नाही. पण आज शांताकांना वाटले, झाले गेले होऊन गेले. जान्हवी, रामकृष्ण, नाहीतर निदान राजाभाऊने तरी आत येऊन थोडा वेळ बोलत बसावे. बाहेर गेटपाशी कोणीतरी बोलत असल्याचा आवाज ऐकू आला. 4-5 खेडूत माणसे आत येण्याविषयी सीतारामशी हुज्जत घालीत होती. शांताका लगबगीने उठल्या व आतल्या खोलीत आल्या. आता बाहेरच्या कुणालाही भेटणे त्यांना नकोशे झाले होते. ही माणसं आली की पुन्हा त्याच प्रकाराची उजळणी व्हायची. दादासाहेबांचा त्याग, त्यांनी भोगलेले कष्ट, अपार देशसेवा. कुणी चुकून देखील त्यांच्या पैशाच्या अभिलाषेचा उल्लेख करणार नाहीत. अचानक उधळलेल्या या विचाराने शांताका शर्मिंदा झाल्या. दादासाहेबांना जाऊन 15 दिवस झाले असतील नसतील, तोच आपण त्यांच्यावरचा रंग खरवडायला निघालो. म्हणजे आपण 30 वर्ष मूकपणे केलेली तपश्चर्या फुकटच म्हणायची की काय? त्यांनी निश्चयाने स्वतःला सावरले आणि त्या तिथल्या खुर्चीवर बसल्या. गेले 5-6 दिवस जान्हवी याच खोलीत राहत होती. आज ती जाणार होती. तिने सामानाची बांधाबांध केली होती. तिला जायलाच पाहिजे होतं, नाहीतर तिचा दवाखाना खोळंबला असता. लहानपणी अगदी वेंधळी असणारी, विणीचे रिबन नेहमी सोडून घेणारी, एकच वाहन कुठेतरी हरवणारी जान्हवी नंतर शिकून सवरून डॉक्टरीन झाली होती. महिना 700-800 रुपये कमावू लागली. आणि आपण मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतचे बक्षीस मिळवलेल्या आपण 4 भिंतीच्या सांधरीत 30 वर्ष शेवाळासारख्या जगत राहिलो. शांताकांना त्या विचाराने खिन्न वाटले. परंतु जान्हवीच्या बॅगेकडे पाहताच त्यांना तशा परिस्थितीत हसू आलं. तिने बॅग भरली होती खरी, पण तिच्या 2 पातळांचे काठ फटीतून तसेच बाहेर लोंबत होते. शांताकांना वाटले, जान्हवी झाली असेल डॉक्टरीन. पूर्वीचा किरकोळ वेंधळेपणा आता कमती झाला असेल, पण वेंधळेपणा गेला मात्र नाही. आणि तिच्या मागून तिला सावरीत हिंडण्याचे आपले काम देखील अद्याप संपलेले नाही. शांताकांनी ते काठ बोटांनीच आत ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही म्हणताच त्यांनी सहजपणे कुलूप उडून पाहिले. येथे देखील त्यांचा अंदाज अगदी बरोबर होता. कुलूप लावले नसून नुसते अडकवलेले होते. याची किल्ली देखील ती खात्रीनं हरवून बसलेली असणार, असं म्हणत शांताकांनी बॅग उघडली. होय,
पातळे देखील कशीबशी आत कोंबलेली होती. ती व्यवस्थित घडी घालून ठेवावी म्हणून शांताकाने ती वर उचलली, पण खाली बॅगेत लक्ष जाताच सर्पाचे वेटोळे पाहत असल्याप्रमाणे त्या पाहतच राहिल्या. दादासाहेबांच्या खासगी कपाटात नेहमी असलेली एक छोटी कातडी पिशवी तेथे होती. त्यांना वाटले, जान्हवी ही पिशवी का घेऊन जात आहे आणि आपल्याला सांगितल्याशिवाय? ती पिशवी उचलताना त्यांना संकोच वाटला खरा, पण जान्हवीने देखील ती तशीच उचलली नव्हती का? शांताकानी पिशवीची साखळी सरकवताच वरच्या बाजूला त्यांना जान्हवीचा फोटो दिसला. खूप वर्षांपूर्वी काढलेला. त्यातील जान्हवी केसात करडेपणा नसलेली, डोळ्यांखाली काळसर सुरकुत्या न पडलेली, काळ्या भोर डोळ्यांची, रेखीव हरिणीसारखी दिसणारी होती. लहानपणी शाळेत सगळ्या मुली शांताकांना विचारून भंडावून सोडीत, ही तुझी सख्खी बहीण का? अगदी सख्खी? त्यानंतर त्या गप्प बसत खऱ्या, पण त्यांना आणखी काय काय म्हणायचे होते याची शांताकांना पूर्ण कल्पना असे. ती अशी देखणी, गोरी गोरी, मग तूच अशी कशी खेळवळ, काळसर, ओबडदोबड आहेस ग? तो फोटो पिवळसर पडला होता, पण त्यावर तारीख होती बरीच जुनी, 25 वर्षापूर्वीची. म्हणजे शांताकाचे लग्न झाल्यावर 5-6 वर्षानंतरची. पिशवीत पुष्कळशी पत्रे होती. बावरून त्यांनी त्यापैकी काही पत्रावरून नजर फिरवली. बहुतेक पत्रे जान्हवीकडून आलेली होती. पुन्हा काही निमित्ताने पुण्याला येण्याविषयीची, महाबळेश्वरला जागा घेतल्याची, आणखी थोडे पैसे पाठवण्याविषयीची. त्यात दादासाहेबांनी अर्धवट लिहून सोडलेली 2 पत्रे होती. जानू, असे एकदा घडून जाते आयुष्यात. आयुष्यात एका क्षणी माझा तोल गेला आणि आयुष्य पार बदलून गेलं. नाहीतर अगदी राजरोसपणेच तू माझ्या घरात आली असतीस. पण तिच्याशी लग्न करून मी क्षणाच्या चुकीसाठी जन्माचे प्रायश्चित्त घेतले आहे. मला आयुष्यात निवासस्थान मिळाले, पण कधी म्हणून घर मिळाले नाही. पण तू जवळ असलीस की मात्र. शांताकाच्या डोक्यात एकदम स्फोट झाल्यासारखे झाले. त्यांचे हात एकदम थरथरू लागले. त्यांनी दात गच्च आवळून धरले व स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मग बऱ्याच वेळाने त्यांच्या ध्यानात आले की हातातला फोटो व कागद आपण चुरगळून टाकीत आहोत आणि आता आपल्याला हातपायच राहिलेले नाहीत. उरले आहेत ते जळजळणारे डोळे, डोक्यात कुठेतरी चर्मवाद्यावर होत असल्याप्रमाणे वाटणारा तटस्थ आवाज. त्यांनी निर्जीव डोळे हलवून समोर निरखून पाहिले. समोर 2 सुबक स्वच्छ पावले होती. त्यावर फुलाफुलांचे तलम पातळ, सुखावलेला देह, लॉकेट. समोर जान्हवी उभी होती. शांताकांची दृष्टी तिच्या चेहऱ्यावर पडताच तिची हालचाल झाली आणि तिने शांतपणे मागचा दरवाजा ढकलून लावून घेतला. म्हणजे तू पाळतीवर राहून माझी पत्र पाहिलीस तर? पाय आपटीत जान्हवीने म्हटले. शांताकांच्या डोक्यात पुन्हा आवाज झाला. अंगात पुन्हा कंप भरला आणि हातातले कागद गळून पडले. पण अशावेळी स्वतःला सावरण्याचा त्यांचा 30 वर्षांचा अनुभव त्यांना आधार ठरला. नाही जानू, माझी सवय मला अडाली. लहानपणापासून तुझी व्यवस्था करीत मी तुझ्या मागोमाग हिंडले ना, तशीच ती पातळ आत सरकवायला मी इथं आले. त्या शिनल्या स्वरात म्हणाल्या. त्यावेळी मला ही पिशवी दिसली. म्हणजे तुला सारं समजलं तर? पहाटेच्याच गाडीने मी गेले असते तर सर्वच दृष्टीनं बरं झालं असतं. पण आता त्याचं काय म्हणा. एकदा कधीतरी ते समजणारच होतं. ते आत्ताच समजून चुकलं इतकंच. बेगुमानपणे जान्हवी म्हणाली. जानू, प्रत्यक्ष बहीण तू माझी. खरं म्हणजे तू मला आधार द्यायचास. असा विश्वासघात करताना माझी काहीच आठवण नाही झाली तुला. माझं शिक्षण थांबवून मी तुला कॉलेजात पाठवलं. तुझ्या आजारात हाडं झिजवली मी. तुला सोडून कधी चुरमुऱ्याचा देखील घास खाल्ला नाही मी. तुझ्या आठवणीत यातील एकही गोष्ट राहू नये
असलं असलं भिकारड आयुष्यच मी शेवटी जगत जगत आले तर. वृद्ध आवाजात शांताका म्हणाल्या, विश्वासघाताच्या गोष्टी तू आता बोलतेस, पण तू माझा विश्वासघात केला त्यावेळी हे नाही समजलं तुला? तू माझं आयुष्य तर निर्जीव एकाकी चोरटं करून टाकलंसच, शिवाय त्यांचं आयुष्य देखील तू चिरडून टाकलंस. तुझा मी विश्वासघात केला? शांताकाने थरथरत विचारले. आईच्या मायेची उणीव मी तुला कधी भासू दिली नाही जानू, पण ती भूती पदर धरावा त्याप्रमाणे तुला वाढवून मी तुझ्या उंबरट्यावर तुला ठेवलं. काय काय बोलते आहेस तू जानू? मला सारं काही त्यांनी सांगितलं आहे अक्का. मला तुझ्या मानभावी लागवीपणाचा अगदी वीट आला आहे. तुझ्या शाळेच्या समारंभाला ते आले तेव्हा तूच त्यांना राहण्याचा आग्रह केलास. तूच आपण होऊन त्यांना तैनातीला राहिलीस. त्या दिवशी नवजरीचं पातळ काय, केसात फुलं काय, चांदण्यात त्यांना कपिलेश्वराचं तीर्थ दाखवायच्या निमित्तानं तू त्यांना जाळ्यात पकडलंस. त्याआधी माझी त्यांच्याशी पुण्याला ओळख झाली होती. माझं त्यांच्याशी लग्न ठरलं होतं हे तुला माहीत नव्हतं? शपथ, आईची शपथ, मला या क्षणापर्यंत त्यातला एकही शब्द माहीत नव्हता. आसुडाचे अदृश्य प्रहार होत असल्याप्रमाणे कोपऱ्यात सरकत शांताक्का म्हणाल्या, जरीचं पातळ, केसात फुलं, म्हणजे मी कधी फुलं घालूच नाहीत, चांगली कपडे नेसूच नाहीत होय जानू? माझं ते एकुलतं एक जरीचं पातळ, शाळेतलं माझं ते पहिलं वर्ष, पहिला समारंभ, मी ते पातळ नेसले, यात नाचरेपणा कसला? तुझ्या शब्दामुळे त्याने आमचं आमंत्रण स्वीकारलं, म्हणून नंतर तुला काही वाटायला नको म्हणून मी स्वतः त्यांच्या व्यवस्थेसाठी धडपडले. जानू, यात जाळं कसलं नि काय? पण शांताक्कांचे शब्दच एकदम संपले आणि त्या मोठ्या डोळ्यांनी पाहत राहिल्या. दादासाहेबांनीच फार आग्रह केला तेव्हा त्या नाखुशीनेच कपिलेश्वराच्या तीर्थाकडे निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत आबाजी आहेत म्हणताच त्यांना त्यातल्या त्यात आधार वाटला होता. पण थंडी बोचरी होती म्हणून त्यांची शाल आणण्यासाठी आबाजी घरी परतले. तेव्हा दादासाहेबांनी शांताक्कावर झडप घातली आणि गुदमरलेल्या शांताक्का असहाय्य होऊन गेल्या होत्या. तो जवळजवळ बलात्कारच होता, पण नंतर काळ्या मन्यांनी त्याला आधारासाठी बोहले दिले इतकेच. नाचरेपणा, जाळे, पण हे सगळं त्याने आपल्या तोंडून तुला प्रत्यक्ष सांगितलं? त्यांनी मध्येच दचकून जान्हवीला विचारलं. त्यांनी माझ्यापासून काहीच लपवलं नाही. तसं त्यांना अडचणीत पकडून तू त्यांना लग्न करायला भाग पाडलंस आणि या 30 वर्षात तू त्यांच्या आयुष्याला दिलंस काय? तर शून्य. गळ्यात जातं अडकवल्याप्रमाणे त्यांनी तुला सहन केलं, इतकंच. मी असते तर त्यांच्या आयुष्याचं सोनं होऊन गेलं असतं. आता त्यांचं कर्तृत्व एवढं झालं याचं कारण तरी आसऱ्याला माझं घर होतं म्हणूनच. तसं त्यांचं मन फार मोठं होतं. निव्वळ शब्दासाठी ते लग्नाला तयार झाले. तू गरोदर होतीस म्हणून काय झालं अक्का? त्यांच्यावर काही लग्नाची सक्ती नव्हती. शिवाय कुणास ठाऊक ते मूल त्यांचं नसेल देखील. शांताक्कांच्या जीर्ण अंगावरची ग्लानी कातेप्रमाणे गळली आणि डोक्यात नीरव स्वच्छ झाले. ताणलेली तार एकदम सोडल्याप्रमाणे त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी जान्हवीच्या गालावर काडकन प्रहार केला. जानू, तो तोंड आवरून बोल आणि आता माझ्या घरात तू क्षणभर देखील राहू नकोस. मला तू समोर नको आहेस, जा, त्या शांतपणे म्हणाल्या आणि त्याने दार उघडून धरले. जान्हवीने गदागदा बॅग बंद केली आणि पिशवी बॅग घेऊन ती निघाली. तू आणि तुझं घर, ती तिरस्काराने म्हणाली आणि बाहेर पडली. घराचे आवर ओलांडून ती गेटमधून बाहेर जाताना शांताक्कांच्या आतड्याला पीळ पडला. त्यांना हुंदके आवरेनात. जानू, व्हायचं ते होऊन गेलं. दर दिवशी भेटत असू तेव्हा मी कधी तुझ्या अंगावर हात टाकला नाही. आता तू कधी भेटणार नाहीस तेव्हा हे व्हायला नको होतं
म्हणून निघून जायच्या आधी एकदा तरी मागं वळून बघ, बघ एकदाच. वेंदळ्यासारखं हसून गंध नीट लागला आहे का विचार, आणि तुझं वेडं वाकडं गंध मला नीट करू दे. अंथरुणावर पडलेली आई जानूची काळजी घे म्हणून सांगतच निघून गेली. तू तू एकदा मागं वळून बघ, म्हणजे नंतर मला आईच्या समोर उभं राहायला तोंड राहील. मी तुला केव्हाच क्षमा केली आहे, पण एकदाच मागं वळून पहा. जान्हवी वळण ओलांडून रस्त्यावर गेली. तिने समोरून चाललेल्या टांग्याला खून केले आणि मान वळून मुद्दाम समोर पाहत ती निघून गेली. आता मात्र शांताकांना एवढा वेळ अडवून ठेवला अश्रूंचा प्रवाह असह्य झाला. त्याने शेजारच्या कॉटवर अंग टाकले आणि त्या हुंदके देऊ लागल्या. त्यांना फार वाटले आपण खरे म्हणजे झोपेत आहोत. थोड्याच वेळात आबाजी येतील. आणि जाण्यासाठी तयार झालेली जानू आयुष्यावरची वर्षे झटकून भोळ्या पोरीप्रमाणे खांद्यावर मान टाकून हमसू लागेल. उकळत्या पाण्यातून काढलेल्या कापडाच्या पिळ्याप्रमाणे शांताका कढत अंगाने पडून होत्या. मध्येच डोळा उघडला की भोवतालच्या वस्तूंभोवती लाल कडा आहेत आणि त्यांच्यात आपण अलगद तरंगत आहोत असा त्यांना भास होत होता. सांगाड्यासारखी आई आपण 1.5 पट वयाच्या माणसाशी लग्न करणार हे ऐकून पाणी आटून गेलेले कोरडे कोरडे रडली. लग्नाच्या वेळी जानू नाना कोणीच नव्हते. नाही म्हणाला दिनू मामा मात्र कसा काय तो हजर राहिला, पण तो देखील आता माझं काम झालं म्हणून लग्न होताच न भेटता निघून गेला. आईला तर गळ्यातले मंगळसूत्र देखील पाहायला मिळाले नाही. त्यानंतर चोरट्यासारखे झालेले रामकृष्णाचे बारसे, नंतर सगळेच वैरान. आयुष्याला 4 भिंती आल्या. चूल चुलवण शिवणयंत्र झाडणी सारे सारे आले, परंतु स्त्री म्हणून सारे संपून गेले आणि आयुष्य वटलेल्या झाडासारखे होऊन करड्या केसांची 21% डोक्यावर घेऊन निघून गेले. जरा अंतरावर स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज होत होता. कपबशांची किणकिण होत होती. चहा लवकर झाला नाही म्हणून आबाजींचा तक्रारीचा सौम्य स्वर देखील ऐकू आला. पण माझं कुणी ऐकूनच घेत नाही, ते बाहेर जाता जाता म्हणाले होते. या अपरिचित साध्या हालचालीने शांताकाच्या मनाला दैनंदिन घरगुती असे काहीतरी आधाराला मिळाले व त्यांना थोडे बरे वाटले. आई, दारावर आवाज करीत रामकृष्णाने हाक मारली. कितीतरी वर्षात एकदम तो आवाज कानावर पडता शांताका उठून बसल्या. त्यांना अकस्मात हादरून गेल्यासारखे वाटले आणि त्या विस्फारित डोळ्यांनी पाहू लागल्या. अरे आत ये आणि बैस, त्या कशाबशा म्हणाल्या. रामकृष्ण नाखुशीनेच आत आला आणि खुर्चीवर बसला. पण त्या दोघांत एकदम संकोचाची भिंत उभी राहिली. हा पोटचा गोळा, पण गेल्या अनेक वर्षात भेट नाही की शब्दांची देवाणघेवाण नाही. शांताकांनी त्याच्याकडे निरखून पाहिले. तो आता अंगाने चांगला भरला होता, पण त्याला आईचाच सावळा रंग मिळाला होता. शांताकांना वाटले हा इतका वाढला पण आपल्या डोळ्यांसमोर नाही. हा आपल्या आयुष्याच्या कडेकडेने हिंडला आणि शेवटी दुरावला. रस्त्यात सापडलेली एखादी रंगीत गोटी दाखवत तो कधी आपल्याकडे धावत आला. वडिलांकडून एखादी गोष्ट आणवण्यासाठी त्याने कधी आपल्यातर्फे लाडीगोडी केली असे काही शांताकांना आठवत नव्हते. अजून तो जेवताना एक बोट सोडून घास उचलतो का कुणास ठाऊक. तो जेवत असताना त्यांनी कधी तिथे पाऊल टाकले नव्हते, पण लहानपणी त्याला तशी सवय होती. बोट सोडून खाल्लेला प्रत्येक घास भूताला जातो म्हणून दटावणी देताच भूत दाखव म्हणून तो हट्ट करी. त्याने आपल्या बायकोला घेऊन आपल्या पाया पडण्याचे भाग्य तर त्यांच्या नशिबीच नव्हते. आपला मुलगा मुलगा खरा, परंतु आपला जेवढा नवरा आपला तेवढाच मुलगा क्षणाचा. तू आता मला पत्र लिहित जाऊ नकोस किंवा माझ्याबद्दल तसदी घेऊ नकोस. मला माझं जीवन जगायचं आहे. तू आता पुढं काय करणार आहेस? शांताकांची नजर टाळीत त्याने विचारलं. शांताकांना एकदम अंगावरील अवजड शिळे खालून निसटल्याप्रमाणे वाटले. इतकी वर्ष दडपून ठेवलेली रामकृष्णाची माया आता तरी जागी झाली. या विचाराने त्या सुखावल्या.
त्यांच्या मनात अगदी खोल त्यांना या घरापासून दूर जायचे नव्हते. पण माझ्याबरोबर चल असले सुखद शब्द अंगावरून उघळून घ्यायला त्या फार फार अधीर झाल्या होत्या. त्या उत्सुकतेने ऐकू लागल्या. कारण तुला माझ्याकडे येता येणार नाही, ते कुणालाच सुखाचं होणार नाही. खाली पाहत रामकृष्ण म्हणाला, तुझं पत्र मालननं वाचलं होतं. शांताका चिरडल्यासारख्या होऊन क्षणभर गप्प राहिल्या. पण त्यांना राहावे ना. पण रामकृष्ण, तुझ्या हिताकरताच आम्ही ते पत्र लिहिलं ना. त्यांनी तिच्याविषयी खूप प्रवाद ऐकले होते म्हणून त्यांनी माझ्याकडून ते पत्र लिहवलं. मुलगी कुलशीलवान पाहायला नको का? रामकृष्ण उठला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. त्याचा चेहरा एकदम ताणल्यासारखा झाला व कपाळावरची शीर ताठ झाली. तर पाहायला हवी की, अगदी सोन्याप्रमाणे कसावर लावून पाहायला हवी, नाही कसं? तो कुत्सितपणे म्हणाला. पण आई, मला तसा अधिकार आहे का? मलाच कुलशील नाही आणि तुलाही. पण हे शेवटचे शब्द तोंडातून निसटल्यावर तो अतिशय शरमला. क्षमा कर आई मला. इतके दिवस मी ते सारं सांभाळून ठेवलं, पण आता ते शब्द नकळत निसटले माझ्या तोंडून. शांताका ताट बसून रामकृष्णकडे भ्रमिष्ठासारख्या पाहू लागल्या. क्षणातच त्यांचा चेहरा जर्जर दिसू लागला. काय बोलतो आहेस रामकृष्ण? तू शुद्धीवर आहेस ना? त्यांनी अविश्वासाने क्षीण स्वरात विचारले. मी चांगलाच शुद्धीवर आहे, म्हणूनच मी सारं समजल्यावर ठसठसत राहिलो. सुजलेलं निर्जीव आयुष्य घेऊन जगलो असतो तर मला काही सुद्धा जाणवलं नसतं. तुला कुठं काय जाणवलं? शांताकांना वाटलं, आपण येथे नाहीच, आपण कुणाचे तरी संभाषण ऐकत आहोत. नाहीतर इतकी वर्षे न बोलता राहिलेला हा मुलगा असा वात झाल्यासारखा कसा बडबडत राहील? पण रामकृष्ण खिडकीचे गज मुठीत धरून त्यांच्याकडे पाठ करून उभा होता. एकदा बांध फुटल्यावर त्याला आवरेना. तू पत्रात मालनविषयी लिहिलंस ते तिनं सारं वाचून पाहिलं. सासूबाईंनी घरात पाऊल टाकलं तर आपण विहिरीत उडी घेऊ असं तिनं मला निर्वाणीचं सांगितलं आहे. आई, तसलं पत्र लिहिताना तरी तुला तुझं चारित्र आठवलं नाही? शांताका उठल्या. त्याने आवेगाने रामकृष्णाचे हात मागून गच्च धरल्याने त्या किंचाळत म्हणाल्या, आता एकदा स्पष्ट सांग तुला काय म्हणायचं आहे ते. अंधारातून हात घालून असे आतड्याचे तुकडे काढू नकोस एखाद्या कसाबासारखे. रामकृष्णाचं अंग शहारल्यासारखं झालं व त्यानं निश्चयाने शांताकाची पकड सोडवली. तो त्यांच्या पांढरी वर्तुळे असल्या भयभीत डोळ्यांकडे पाहत म्हणाला, तुला सगळं चांगलं माहीत आहे. आता कशाला वेड पांघरतेस? कारण मला सारं ठाऊक आहे. दादांनी मला एके दिवशी सगळं समजावून सांगितलं आहे. तू लग्नाला उभी राहिलीस तेव्हा तुला दिवस गेले होते ना? एकदम आघात झाल्याप्रमाणे शांताका भेदरल्या. त्यांचे डोळे काचेचे असल्याप्रमाणे निर्जीव कठीण झाले. रामकृष्ण आता एकदम उडी घेऊन आपला गळा चिरणार असल्याप्रमाणे त्या मागे सरकत भिंतीला जाऊन थडकल्या आणि त्यांचा खालचा ओठ निशब्दपणे थरथरू लागला. दादानी मला सगळं सांगितलंय. तेव्हा त्यांना केवढी शरम वाटली याची तुला कल्पना येणार नाही. अगदी लहान मुलासारखे ते रडले. त्या क्षणापासून मला माझं आयुष्यच मलिन वाटू लागलं. काही आया मुलांच्या अंगावर लाज ठेवून त्यांना जन्म देतात, तर तू माझ्या आयुष्यावरच अमंगळ डाग देऊन मला या जगात पाठवलंस. पण दादांचं मन मात्र आभाळा एवढं होतं. त्या आठवणीमुळं मी इथं आलो. नाहीतर हे घर, तुझा चेहरा मी मनातून केव्हाच पुसून टाकला होता. राजा भाऊच्या आणि तुझ्या पापकृत्यावर पांघरून घालण्यासाठी ते स्वतः बोहल्यावर चढले आणि तुला बाहेर तरी त्यांनी अब्रू दिली. माझ्या आणि राजा भाऊच्या पातकाला? रामकृष्ण, असं बोलायला तुझी जीभ झडायला हवी होती रे. शांताक्का कर्कशपणे म्हणाल्या. आता त्यांचा थरकाप थांबला होता, पण ओठ मात्र स्वतंत्रपणे निसंग जगत असल्याप्रमाणे कापत होते. तुला माझ्याच तोंडून माझी अब्रू चव्हाट्यावर आणायची आहे ना? ठीक ठीक आहे.
तुझ्या मनासारखं होऊ दे. लग्नाआधी मला दिवस गेले होते हे खरं आहे. लग्नाआधी मला दिवस गेले होते हे खरं आहे. खरं आहे. मी फार दुबळी पडले. मला एकटं पाहून त्यांनी त्याचा फायदा घेतला. एवढंच अकुलीन पाप माझ्या कपाळी आहे. पण त्यात राजाभाऊचा काय संबंध आहे? तो त्यांच्याबरोबर समारंभाला आला होता. एवढ्या पलीकडे मला त्याची काही माहिती नव्हती की त्याआधी मी त्याचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. तो लफंग आहे. त्यानं घराला काळीमा लावला. पण हे पाप मात्र त्याच्याकडून घडलं नाही. हे कृत्य तुझ्या वडिलांचंच होतं. नंतर शर्मेनं म्हण, पश्चातापानं म्हण, त्यांनी माझ्याशी लग्न केलं. पण यात तुझ्या तरी निदान कुलशिलाला कुठं बांध आला? पण आई, प्रत्यक्ष दादानेच डोळ्यात पाणी आणून मला तसं सांगितलंय. रामकृष्ण दचकून पुटपुटला. पण दुसऱ्या क्षणी त्याला त्याच्या व्यवहारी मनाने सावरले आणि तो कुत्सितपणे म्हणाल्या, आता दादा वारल्यानंतर तू तसं म्हणणारच. मेला माणूस साक्षीदार होत नसो. शांताक्काने डोळे पुसून चेहऱ्यावर पदर फिरवून घेतला. तारेचा ताण अवायका बाहेर गेल्यावर तिला जो कायम निर्जीव आकार येतो तशा अंगाने त्या कॉटवर बसल्या. आता त्यांचा आवाज देखील चिरका अनैसर्गिक झाला होता. आणखी एक सांगते, त्यानंतर माझ्या आयुष्याला पुरुषाचा स्पर्श झाला नाही. गेल्या 30 वर्षात तुझ्या वडिलांनी मला हात लावला नाही. लग्नाआधी मी पत्नी झाले आणि लग्नानंतर कुवार राहिले. असलं अभद्र आयुष्य मी 30 वर्ष जगवत आले आहे. माझ्या आईची शपथ, तू मला कसलंही दिव्य करायला सांग, उचललेलं पाऊल मागं न घेता मी त्यात उडी घेऊन दाखवीन. त्या एकदम उठल्या व त्यांनी रामकृष्णाचा हात पुन्हा गच्च धरून त्याला दरवाजाकडे ढकललं. ठीक आहे, जा, तू जा इथून. तुझे शब्द बोललास ते कधी परत माघारी जाणारे नाहीत. जान्हवी गेली तेव्हा माझ्या कुंकवाला भांगोळ पडलं. तुझ्या शब्दांनी खरं वैधव्य आलं. तू इथून बाहेर पडलास की मला वांज पण येईल. आता तुला कुठं मसनात जायचं आहे तिकडे चालता हो. जा जा. मला आता तुझं सोयरसुद्धा काहीच उरलेलं नाही. विझत चाललेल्या खाईतून धडपडत वर आल्याप्रमाणे रामकृष्णाचा चेहरा दिसू लागला. तो आवेगाने शांताक्कांजवळ आला आणि त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. परंतु एखादे मलिन जनावर फेकून द्यावे त्याप्रमाणे शांताक्कांनी तो हात झिडकारून टाकला आणि एकदम पिंजारल्याप्रमाणे त्या हसू लागल्या. त्यांनीही तुला अगदी प्रेमानं जवळ घेऊन असं सांगितलंय म्हणतोस? आपला मोठेपणा सांगत असताना संकोचामुळं त्यांना फार अवघडल्यासारखं वाटलं असेल नाही? फार मोठा माणूस, त्यांची जागा भरून काढणं केवळ अशक्य. बघ ती वर्तमानपत्रांनी बांधून घे ती गळ्यात. आई, तुला तुझं चरित्र आठवलं नाही? आणि त्या पुन्हा हसू लागल्या. रामकृष्ण खिळल्यासारखा उभा होता. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा 2-4 शब्द उमटून त्याचे हात मात्र हलले. तो झपाट्याने वळला व निघून गेला. दूर अंतरावून आबाजींचा काकुलतीचा आवाज ऐकू आला. रामकृष्ण, चहा झालाय, घेऊन जा. काय माणसं तरी, जान्हवी तशी, हा रामकृष्ण असा. गावाला निघालेली माणसं तर तयार झाला चहा घ्यायला कोणी तयार नाही. पण आमचं ऐकणार कोण? शांताक्कांनी दार लावून घेतलं आणि त्या निर्जीव डोळ्यांनी पडून राहिल्या. जान्हवीचा फोटो, कवटीच्या दातांप्रमाणे विचकणाऱ्या अक्षरातील ती निर्लज्ज पत्रे, वर्तमानपत्रातील लेख, पातकावरून पांघरून घालण्यासाठी केलेले लग्न, चुरगळून मलिन झालेले जरीचे पातळ, कपिलेश्वर तीर्थ, गुदमरवून टाकणारी शरम, 4च जणांच्या साक्षीने झालेले प्रेतयात्रेसारखे लग्न. जानूला सांभाळ असे विनवणारा आईचा कोरडा हळुकुळा आवाज, सगळे रक्त काढणाऱ्या धारेचे काचेचे तुकडे, आयुष्य फुटल्यावर इतस्ततः विखुरलेले. त्यांना वाटले आपली कुंडली लिहिली गेली त्यावेळी चौकोनातील ग्रहांनी एकमेकांना पाहून कुत्सित खुना केल्या असतील. कसल्या आपल्या पातकांची पावले आपल्या आयुष्यात उमटली. नंदिनी पाठकला टवके गेलेली भिंत म्हटल्याच्या
की लहानपणी पायाखाली चिरडलेल्या पुष्कळशा गणेश पाखरांच्या, की परसात आपणहून जोमाने वाढलेले बेलाचे झाड तोडल्याच्या, की रखमाईच्या घरात पेटत्या फटाक्यांची माळ टाकून तिचा हात भाजल्याच्या, की आईला मरून आम्हालाही सोडवत नाही असं म्हटलेल्या वैताग शब्दांच्या. हे सारे तुकडे डोळे मिटल्यावर जो दिसतो त्या गडद अंधारात धारदार गतीने वना फिरत राहिले आणि अंगातील सारे त्राण त्याच काळ्या पडद्यामागे गेल्याप्रमाणे शांताका जड शरीराने बसून राहिल्या. आता बाहेरचे जग आणि आपण यांच्यात बंद दरवाजा आहे. इतके दिवस जगाने आपल्याला बाहेर ठेवले, आता सूड म्हणून त्याला मला पूर्ण बाहेर ठेवायचे आहे, बाहेर ठेवायचे आहे. जड अदृश्य प्रवाहाखाली निपचित असल्याप्रमाणे शांताका पडून होत्या. तेवढ्यात खिडकीच्या गजावर कुणीतरी आवाज केला. शांताकाने जळजळणारे ओझावलेले डोळे अर्धवट उघडले. बाहेर खिडकीजवळ राजाभाऊ उभा होता. त्याला पाहताच शांताकांनी स्वतःला सावरलं आणि त्या उठून बसल्या. डोके अतिशय अवजड झाल्याप्रमाणे त्यांना मोठ्या प्रयत्नाने उचलावे लागले. त्याने शून्य निर्विकार डोळ्यांनी राजाभाऊंकडे पाहिले. वहिनी, झोप मोडली मी तुमची, पण मी निघालो आहे. जातो म्हणून सांगावं कुणाला तरी म्हणून मी तुम्हाला उठवलं. रामकृष्ण एक शब्द देखील न बोलता अगदी समोरून अंगावरून गेला. आबाजी इथंच कुठेतरी गेलेत. उगाच वाटलं कुणाला तरी सांगावं, निघालो म्हणून. तो खिन्नपणे म्हणाला, मग आत या की. बाहेरच का? आल्यापासून बाहेरच राहिलात? नको नको वहिनी, 25 वर्षांपूर्वी म्हणालात ना, साऱ्या घराला काळीमा फासलात, आता घरात पाऊल टाकू नका म्हणून. ती एक गोष्ट मी फार निश्चयानं आयुष्यभर पाळली. आता पुन्हा कधी यायचा प्रसंग येणार नाही. तेव्हा 10-15 मिनिटांकरता मी कशाला मोडू तुमचा शब्द. नकळत शांताक्काचे मन कणवेने ओलसर झाले. आपले ते कठोर शब्द आठवून त्यांना शरम वाटली. त्यांना लख्खन वाटून गेले, ज्याची पावले आपल्या आयुष्यात उमटली ते पाप हे तर नव्हे ना. आता राजाभाऊचे केस विरळ होऊन पांढरे झाले होते आणि मान सुरकुतून वाळली होती. त्यांच्या अंगावर धोतर सदऱ्याखेरीज वस्त्र नव्हते आणि अनेक वर्ष अनवाणी चालल्यानंतर पायावर जो मळकट मातलेला निबरपणा येतो तो त्यांच्या पायावर होता. आता याच्याशी काय बोलावे हे शांताकांना सुचेना. पण जान्हवी रामकृष्ण यांच्याविषयीचे सगळे या 25 वर्ष दूर राहिल्या माणसासमोर भडाभडा सांगून टाकावे अशी एक सनक त्यांच्या मनात येऊन गेली. पण त्यांनी तो मोह आवरला. तुम्ही जाणार होय? राहा की हवं तर आणखी 4 दिवस. त्या उगाचच म्हणाल्या, आता कशाला राहायचं? तुम्हाला भेटलो झालं. एकदा भेटायचं होतंच, पण तो असताना मला यायचं नव्हतं. राजाभाऊ म्हणाला, वहिनी, मी बोलून चालून एक कानफाट्या माणूस. तुरुंगातल्या कपड्यांचा वास अद्याप माझ्या अंगावरून गेला नसेल. 5 पैसे विश्वासानं माझ्याजवळ ठेवायची माझी लायकी नाही. राजाभाऊंचा आवाज एकदम कडवड झाला. आता तुमच्याजवळ म्हणून बोलतो इतकंच. तुम्ही येईपर्यंत घरात बाई माणूस नव्हतं, म्हणून तुम्ही येणार म्हणताच मी घरातील सारी फरशी देखील गोनपाटाच्या तुकड्यानं स्वच्छ धुवून ठेवली होती. त्या आठवणीने राजाभाऊला हसू आलं. त्याचा सुरकुतलेला चेहरा क्षणभर मृदू झाला. शांताक्कांना गलबलल्यासारखं झालं. माझ्या नशिबानं तुम्ही घरात आल्यात खऱ्या. दादासारख्या थोर माणसाबद्दल मी यत्किंचितानं असं बोलू नये खरं, पण त्यानं सुखासुखी तुमच्याशी लग्न केलं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे म्हणता काय? शांताक्कांनी उतावीळपणे म्हटलं, ती एक हकीकतच आहे. आपल्याला देशकार्यासाठी एकटं राहायचं आहे असं सांगत दादानं काय केलं माहीत आहे? मी तुमच्याशी लग्न करावं म्हणून 1 महिना माझ्या पाठीमागं ससेमिरा लावला. मला धमक्या दिल्या. शेवटी मी वैतागानं कुठंतरी जायच्या विचारात होतो. शेवटी नाइलाज म्हणून तो तयार झाला खरा, पण उद्या लग्न म्हणताच त्यानं रात्रीच्या रात्री गुपचूपपणं कुठंतरी जायची तयारी केली होती. हे तुम्हाला माहीत नाही? मला ती कुणकुण लागली आणि मी तुमच्या दिनू मामाला जाऊन सांगितलं. दिनू मामा?
आश्चर्याने शांताक्का म्हणाल्या. तरीच तो लग्नाच्या वेळी दत्त म्हणून हजर झाला. तो जंगल खात्यातला उग्र माणूस हातात बंदूक घेऊन स्टेशनवर बसून राहिला. रात्रीच्या गाडीसाठी दादा चोरट्यासारखा स्टेशनवर आला. तेव्हा त्यानं मानगूट धरून दादाला बाजूला नेलं आणि म्हटलं, आता मुकाट्यानं घरी चल आणि लग्नाला उभा राहा. पोरीचा गळा कापू नकोस, नाहीतर भर रस्त्यावर तुला कुत्र्यासारखी गोळी घालीन. मला पोर ना बाळ, फासावर मी लटकलो तर कोणी उघड्यावर पडणार नाहीत. भोवती माणसं जमू लागताच दादा लात मारल्या कुत्र्यासारखा घरी आला. तेव्हापासून दिनूमामा त्याच्या शेजारी यमासारखा बसून होता, ते अगदी लग्न पार पडेपर्यंत. मी तुरुंगातून या घरी आलो ते कशासाठी माहीत आहे वहिनी? मला या घरात राहायचंच नव्हतं, की पाण्याचा घोट घ्यायचा नव्हता, पण चांबडी लोळेपर्यंत वेतानं या माझ्या भावाला एकदा मला बडवायचं होतं. पण दारात तुम्ही उभ्या होता आणि तुमच्या शेजारी छोटा रामकृष्ण. माझ्या हातातला द्वेषच संपला. त्याच्यावर टाकलेला वेताचा प्रत्येक वळ तुमच्या पाठीवर उमटणार हे मला जाणवलं. मी वळून निघून जाणार त्याच वेळी तुम्ही मला सांगितलं, काळं करा, या घरात पाऊल टाकू नका. आठवतं तुम्हाला? 8,000 रुपयांकरता मी तुरुंगात गेलो, पण त्यापैकी एका पैलाही मी हात लावला नाही. दादाच वेळोवेळी पैशाची उचल करायचा. अरे मी सारं पाहून घेईन म्हणून मोठ्या ऐटीत सांगायचा. पण फार बोभाटा झाला तेव्हा तो माझ्याकडे बोट दाखवून मोकळा झाला. कायद्यानं मी गुन्हेगार ठरलो. मी कायद्यानं खरोखरच गुन्हेगार होतो. माझी त्याबद्दल तक्रार नाही. मी फार तर नशिबाच्या चक्राला दोष देतो. पण शिक्षा झाल्यावर भर कोर्टासमोर दादा कसा छान रडला म्हणता आहे वहिनी. दादा इतकं 4 चौघात हातखंडा डोळ्यात पाणी आणणारा दुसरा माणूसच मी पाहिला नाही. राजाभाऊ खरखरीत घशाने भकासपणे हसला. फारच छान. उपरण्यानं डोळे टिपायचा, नाक पुसायचा. नंतर 4-5 वर्षांनी दौऱ्यावर असताना मी त्यावेळी काम करीत असलेल्या गावी तो आला होता. तेव्हा गड्याकडून त्यानं मला एक जुना कोट आणि 2 रुपये पाठवून दिले होते. वहिनी, वाघाच्या 2 डोळ्याइतके 2 पूर्ण रुपये. संतापाने राजाभाऊ बाजूला थुंकला आणि त्याने हात घट्ट आवळून धरले. थोड्या वेळाने तो शांत झाला आणि पुढे सांगू लागला, आता फक्त रक्ताची ओढ उरली होती. हे घर एकदा शेवटचं मला पाहायचं होतं, तुम्हाला एकदा भेटायचं होतं, म्हणून मी हाडं दुखवीत आलो. रामकृष्ण बोलला असता तर बरं वाटलं असतं, पण तो आता मोठा झाला आहे. तो 500-700 रुपये मिळवतो. 4 दिवसात त्यानं माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. एकदा परसात मी विहिरीच्या कट्ट्यावर बसलो असताना माझ्या सावलीत देखील पाय न टाकता तो पुढे गेला. त्यानं मला ठेचाळलं असतं तरी मला बरं वाटलं असतं. जान्हवी काय, तिचा तुमच्याशी संबंध, तुमची बहीण ती. तुमच्याशी बोलली आणि निघून गेली. राहता राहिलात तुम्ही म्हणून घडाघडा बोलून टाकलं मी. पण मनात मात्र काही ठेवू नका. हे बघा वहिनी, मला आमच्या आईचा चेहरा देखील आठवत नाही आणि आम्हाला बहिणी तर कधी मिळाल्याच नाहीत. त्यामुळं घर म्हणताच आठवण येते ती फक्त तुमचीच. घरात पाऊल टाकू नकोस, हे तुमचे शब्द मनातून गेले असं नाही, पण ते मनात चलत नाहीत. तर पुन्हा पुन्हा आठवतं काय माहीत आहे? एकदा मी खूपशा पिशव्या भरून बाजारातून सामान आणलं. त्या माझ्या हातातून घेताना तुम्ही म्हणालात, हात अवघडून गेले असतील की या ओझ्याखाली, असं ते शब्द आठवतात. आणखी काय, पानात 10 जिन्नस असतानाही न चुकता तुम्ही माझ्या पानात टाकलेली लिंबाच्या लोणच्याची फोड, माझ्याकरता मुद्दाम लाल घासून ठेवलं तांब्याचं फुलपात्र, बस एवढ्या गोष्टी. आयुष्यभर सहजपणे पडलेली ही बेलाची 4-6 पानं. माझी कशाविषयी तक्रार नाहीच. झालं गेलं गंगेला. तुरुंगात गेलो नसतो तर आभाळीचा चंद्र मी तोडून आणला असता असं नाही, पण 4 दिवस मी विहिरीच्या कट्ट्यावर सुतक्यासारखं बसलो. तसं आयुष्यातही कधी बसलो नसतो, इतकंच. बरं आहे वहिनी, येतो आता, उशीर होतोय. राजाभाऊ जाण्यासाठी रेंगाळत वळला. शांताकांना वाटलं चटकन उठावं,
त्याचा टचटचीत शिरा असलेला हात धरून त्याला घरात बोलवावं आणि राहा म्हणावं. 4 दिवस तो कुठे जेवला, त्याने काय खाल्लं याची देखील आपण चौकशी केली नाही. परंतु साऱ्या अंगावरील ताबाच गेल्याप्रमाणे शांताक्का बसूनच राहिल्या. राजाभाऊ अनवाणी चालू लागला. त्याचा भरड कापडाचा सदरा वाऱ्याने अंगाला चिकटला आणि क्षणभर त्याची अशक्त हाडकुळी आकृती रेखीव झाली. त्याच्याजवळ लहान पिशवीखेरीज काही सामान नव्हतंच. निरोप देत असल्याप्रमाणे शांताकाने हात हलवला आणि म्हटलं, आता पुन्हा कधी येत जा अधूनमधून. बघू आता, येईन. मागे न वळता मध्ये न थांबता राजाभाऊ म्हणाला. त्याला आणि शांताकांना दोघांनाही माहीत होतं आता कधी ती पावलं इकडे वळणार नाहीत. राजाभाऊने बाहेर जाऊन गेट लावून घेतलं आणि त्या बिन चेहऱ्याच्या रस्त्यावर अनामिक होऊन तो निघून गेला. शांताकांना आता घर एकदम भकास वाटू लागलं आणि 4 भिंती जवळजवळ सरकत आहेत असा उगाचच भास होऊ लागला. परसात नळ चालू होता आणि सकूची भांडी अजून वाजतच होती. आता उन्हामधला माहेरी कोवळेपणा जाऊन ते जास्त उग्र कडक झाले होते. शांताकांना एकदम जाणवलं, आपल्याला फार भूक लागली आहे. अर्धा कप दूध तरी घ्यावं म्हणून त्यांनी शरीर ओढीत उभे केले आणि ते ढकलीत बाहेर आणले. आता आबाजी बाहेरून आले होते आणि बाहेरच्या सोप्यावर एका कडेला गुडघे उंच करून एकाकी बसले होते. शांताकांना पाहताच ते उठले आणि त्यांच्याजवळ गेले. अक्का, दूध घेता का बर? आत्ता जास्तीचं आणून ठेवलंय मी. जान्हवी आणि रामकृष्ण जाताना चहा घेतील म्हणून करून ठेवला, तो तसाच राहिला. माझा ऐकणार कोण? तो राजाभाऊ, त्यानं इथं 4 दिवसात पाणी देखील घेतलं नाही. जाताना तो निदान दूध तरी घेईल म्हणून मी आणलं, तर मी यायच्या आतच तो निघून गेला. तुम्हाला तरी तो भेटला की नाही कुणास ठाऊक. शांताकाने जडपणे मान हलवली, पण ती दूध हवे म्हणून सांगण्यासाठी. आबाजींनी आणलेलं दूध घेतल्यावर त्यांना थोडा ताजेपणा वाटला, पण अंग अद्यापही आता पेंडा भरल्याप्रमाणे निर्जीव बधीर वाटत होते. त्या तिथेच बसल्या आणि निर्विकारपणे समोर पाहू लागल्या. अक्का, मग पुढं काय करणार तुम्ही? आपल्या जागी बसत आबाजी म्हणाले. काय म्हणालात? शांताका दचकून म्हणाल्या. पुढं काय करणार होय? त्या पुन्हा आकसल्यासारख्या झाल्या आणि थोडा वेळ गप्प राहिल्या. करायचं काय पुढं? उरलेलं आयुष्य कसं बस ढकलून सारा हिशेब भागवून टाकायचा झालं. मी करून नाहीतरी करणार काय? रामकृष्णाकडे, त्या नावाच्या उच्चाराबरोबर ते अडखळले आणि त्यांचा आवाजच तडकला. त्याच्याकडे काय, जान्हवीकडे काय, जावंसच वाटत नाही. उगाच कुणावर निष्कारण भार टाकायचा. घर आहे डोक्यावर. कर्तव्य म्हणून तरी ह्यांनी काहीतरी व्यवस्था केली असणारच, आणि तुमचा तर मला डोंगरासारखा आधार आहेच. आबाजींनी चाळशी उगाच सारखी केली. माझा तरी आता कसला भरोसा अक्का? मी त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठाच नव्हे. ते चाचरले आणि क्षणभर थांबले. अक्का, रामकृष्ण भेटला तुम्हाला नाही? त्यानं काही सांगितलं नाही? त्याला बोलायला झालं नाही, तो तसाच गेला. शांताका तुटकपणे म्हणाल्या. म्हणजे ते सारं सांगणं माझ्यावरच पडलं तर? खिन्नपणे आबाजी म्हणाले. सारं आता स्वच्छ सांगायचं म्हणजे दादासाहेबांनी तशी काहीच व्यवस्था केलेली नाही. काल संध्याकाळी देशपांडे वकिलांनी रामकृष्ण, जान्हवी, राजाभाऊ यांना बोलावलं होतं. तुम्हाला मुद्दामच नको म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. मला वाटलं तुमच्या दुःखात कागदपत्र वगैरेची किटकिट कशाला, म्हणून त्यांनी तसं सांगितलं असेल. त्यांनी सगळ्यांना दादासाहेबांचं मृत्यूपत्र दाखवलं. सगळा रोकड पैसा जान्हवी रामकृष्णाला गेला. तुम्ही जान्हवी अगर रामकृष्णाकडे राहिलात तर तुम्हाला महिना 25 रुपये मिळतील.
महिना 25 रुपये. वेड्यासारखे डोळे करीत शांताक्का म्हणाल्या, आम्ही सखूला जेवण घालून 30 रुपये देतो की. आणि आबाजी, हे घर, या घराचं काय झालं? आबाजींनी मान खाली घातल्याने म्हटलं, घर राजा भाऊला गेलं. डोळे गारगोट्यांसारखे करीत शांताक्का आबाजीकडे पाहू लागल्या. नंतर एकदम फाटल्याप्रमाणे हसू लागल्या. हे ठीक झालं आबाजी. मी त्याला या घरात पाऊल टाकू नकोस म्हटलं होतं. आता घर त्याचं झालं आणि उद्या मलाच इथं पाऊल टाकता येणार नाही. त्या पुन्हा हसू लागल्या. आबाजींना शब्द सुचेनात. काही क्षणानंतर शांताक्कांच्या हसण्याचा आवाज बंद झाला, पण चेहऱ्यावर हसण्याच्या चिंध्या निर्जीवपणे तशाच उरल्या होत्या. पण आबाजी, राजा भाऊला हे माहीत नाही? त्यांनी विचारलं. माहीत नाही कसं? तो सुद्धा आला होता. वकिलांनी त्याला एक कागद देखील दिला. पण अक्का, राजा भाऊ पूर्वीचाच भोळा माणूस राहिला. तो कागद तुम्हाला देण्यासाठी त्यानं माझ्याजवळ ठेवला आहे. मला घर वाडा करायचा काय घेऊन? जिथं मी अंग टाकतो तेच माझं घर, असं म्हणाला तो. वकिलासमोरच दादासाहेबांना शिव्या द्यायला त्यानं सुरुवात केली होती. शेवटी तो म्हणाला, वहिनींना नेऊन द्या हा कागद. माझ्या कृत्यावर दादानं फार पांघरून घातलं. आता मी त्याच्यावर पांघरून टाकतो. वहिनींना स्वतःचं छप्पर उरलं नाही तर माझा प्राण जाणार नाही लवकर. आबाजींनी शेजारच्या हात पिशवीतून एक लखोटा काढला आणि नम्रपणे शांताक्कांच्या शेजारीच खुर्चीवर ठेवला. शांताक्कांना त्याचे भान नव्हतं. त्या तशाच आबाजींच्या दिशेनं शून्यपणे पाहत राहिल्या. जाऊ द्या घरदार, तुमचा आधार तरी कोणी काढून घेतला नाही ना? त्या पुटपुटल्या. अक्का, मी देखील जाणार आहे. जाऊन पडेन भावाकडं. एक माणूस 3-4 वर्षे त्याला ओझं वाटणार नाही. आबाजींनी चाळशीवरून शांताक्काकडे पाहत म्हटलं. आबाजींच्या डोळ्यात ओलसरपणा दिसत होता. ओझं कसलं होणार कुणाला तुमचं? शांताक्का आपुलकीने म्हणाल्या. तुमच्या नावानं दर महिन्याला ते 40 रुपये बाजूला ठेवीत, हे मला माहीत आहे. नाही म्हटलं तरी 8-10 हजार रुपये असतील की तुमचे. ते मिळतील तुम्हाला. ते काही तुमच्यावर कुणाच्या उपकाराचे नाहीत. आबाजी खाली मान घालून बसले आणि त्यांनी धोतराच्या सोग्याने चाळशी पुसून डोळे टिपले. अक्का, जसं तुमचं तसंच माझं. त्यांनी पैसे ठेवले होते खरे आमच्या दोघांच्या नावावर, परंतु 6 महिन्यांपूर्वीच त्यांनी ते फक्त आपल्या नावावर घेतले. आता सारा रोख पैसा जान्हवी रामकृष्णाकडे गेला. ईश्वर इच्छा म्हणायची, इथं आपला निघारा एवढाच होता म्हणायचा झालं. आबाजींच्या अशक्त दुबळ्या शरीराकडे पाहताना शांताक्कांना स्वतःचा देखील विसर पडला. शेवटी दोघेही अशीच वाऱ्यावर पडलो तर. या ठिकाणी हाडे झिजवली, केस पांढरे केले आणि शेवटी रित्या ओंजळी घेऊन शेजारी बसलो झालं. आता त्यांना काय समजवावे हे शांताक्कांना कळेना. मग केव्हा जाणार तुम्ही? त्यांनी उगाचच विचारलं. आजच जाईन म्हणतो. काल मी कार्ड टाकले भावाला. आता घराच्या किल्ल्या तेवढ्यात घ्या ताब्यात की मी मोकळा झालो. मी तरी किल्ल्या घेऊन काय करणार? मी देखील अशीच वळचणी खालचीच. असं करू नका. रहा आठवडाभर. नको अक्का, आता सगळं नकोच वाटतं. आबाजी धागा तोडीत असल्याप्रमाणे म्हणाले. मी तरी काय बोलणार, सांगणार? हुंदकावरीत शांताक्का म्हणाल्या. निदान जेवण तरी करून जा. आपलं आता एकत्र जेवण हे शेवटचंच. तेवढं तरी ऐका. नकोच वाटतं आता. शिवाय आज एकादशी आहे, जेवणही नाही. आबाजी म्हणाले. सीताराम सखूचा 1 तारखेपर्यंतचा पगार दिला आहे. वर्तमानपत्र उद्यापासून बंद केली आहेत. दूध अर्धा शेरच सांगितलं आहे. दादासाहेबांचे 8 कपडे परटाकडे होते, ते आणून कपाटात ठेवले आहेत. सगळा हिशोब लिहून ठेवलाच आहे. उरलेले 11 रुपये 3.25 आणे आणि किल्ल्या देवाऱ्याजवळ ठेवल्या आहेत बघा. आबाजी उठले. त्यांनी खुंटीवरचा लांब कोट काढून झटकून अंगात घातला आणि उपरणे अंगावर टाकले.
कितीतरी वर्षांनी शांताकांनी त्यांनी पूर्ण पोशाख केलेला पाहिला होता. आबाजीने एक गाठोडे व हात पिशवी उचलली व ते निघाले. आयुष्याचा एक खंड तुटून चालल्याप्रमाणे शांताकांची आतडी गोळा झाली. आबाजींनी सारे घर खांद्यावर तुलून धरले होते. पैची जपणूक केली होती आणि दररोज गंध देऊन देवघरात शहाणे शेजारी स्तब्ध दिवस काढणाऱ्या खोडाप्रमाणे त्यांनी घरात दिवस काढले होते. शांताकांना एकदम नानांची आठवण झाली. ते असेच खंगले होते. शेवटी त्यांच्या डोळ्यांतून सारखे पाणी वाहत होते. वाचा गेल्यामुळे शांताकांचा हात हातात घेऊन निश्चित पडलेले नाना नंतरच्या आयुष्यात आबाजींच्या तोंडून सतत वडिलांच्या मायेने बोलत राहिले. आता आबाजीही चालले. ते बाहेरच्या दरवाजापाशी गेले. त्यांनी दरवाजा हलकेच बंद केला. पाय वाटेवर कागदाचे कपडे पडले होते, ते उचलून त्यांनी बाजूला टाकले आणि वापरून वापरून कागदासारखा झालेल्या पातळ वाहना उडी ते गेटपाशी आले. त्यांची पावले रेंगाळली व परत वळली. शांताकांच्या मनात अंधुक आशा फडफडली. पण आबाजी तुळशी कट्ट्यापर्यंतच गेले. त्यांनी तुळशीची 4-5 पाने खुडून कोटाच्या खिशात टाकली आणि ते अंग ओढीत 35 वर्षांची सुखदुःखे मागे टाकून चालू लागले. शांताका बिन नजरेच्या डोळ्यांनी सरळ समोर पाहत कितीतरी वेळ स्तब्ध बसल्या होत्या. समोरच्या टेबलावरच्या उदबत्त्या बोटांच्या पेरा एवढ्याहून विझत आल्या होत्या, पण अद्याप त्यातून तलम धुराच्या रेघोट्या उमटत होत्या. त्यांच्यामध्ये फुलांचा शिळा ढीग, त्यांच्या वेटोळ्यांमधून फणा उभारल्याप्रमाणे उग्र चेहरा, न मिटणारे सदैव जागे डोळे. शांताकांचे डोळे त्यावर खिळून होते, पण ते ओठ आता हलत असल्याचा त्यांना 1-2दा भास झाला आणि त्यांना एकदम कुणीतरी हलवल्याप्रमाणे त्या भानावर आल्या. त्यांच्या नजरेत जान आली. तोच ते ओठ हलत म्हणाले, पण माझं कोण ऐकून घेणार? शांताकांच्या अंगावरून थंडगार काटा चमुकून गेला आणि त्या ताडकन उठून उभ्या राहिल्या. आबाजी, आबाजी म्हणत त्या घाईघाईने आत गेल्या आणि भेदरल्या डोळ्याने इकडे तिकडे पाहू लागल्या. पण त्या ठिकाणी काम आटोपून जायला निघालेली सखू आणि सीताराम ही दोघच होती. आबाजी गेले की मगाशी, सीताराम म्हणाला. पण मी आत्ता त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकलं, घुगऱ्या आवाजात शांताका आग्रहाने म्हणाल्या. सीताराम एकदम वरमला आणि खजील चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहू लागला. मीच त्यांची नक्कल करीत बोललो, चुकलं माझं, तो म्हणाला. शांताका तिथेच क्षणभर थांबल्या, पण अंगभर पसरलेली भीती अद्याप ओसरली नव्हती. सकुने ताट वाढून वाट्या पाण्याचा तांब्या यांची तयारी केली व म्हटलं, तुम्ही जेवण आटोपून घ्या, संध्याकाळी येईन मी, दार चांगलं लावून घ्या आतून. शांताकाने निर्जीवपणे मान हलवली. सीताराम आणि सखू मागील दाराने निघून गेल्यावर त्या परसात आल्या. विहिरीचा कट्टा, त्याच्या शेजारी कडेवर मुले बाळगणाऱ्या स्त्रीप्रमाणे दिसणारे 2-3 फणस लटकत असलेले झाड, कोरांटी, बेलासारखीच दिसणारी पण बेल नसेल तरच शिवप्रिय होणारी निरगुडी, काचेवरून प्रतिबिंबे सरकल्याप्रमाणे चित्रे डोळ्यावरून सरकली आणि शांताका दार लावून आत आल्या. स्वयंपाकघर, चुलीपुढे संगमरवरी तुकड्यांनी बसवलेले शुभ्र स्वस्तिक, कोपऱ्यात देव्हारा, संपुटात ठेवलेला गुळगुळीत पारदर्शक बाण, माहेरहून आलेला एक बाळकृष्ण, त्याच्या शेजारी आबाजीने ठेवले पैसे आणि किल्ल्या. त्यांनी स्वयंपाकघराचे दार ओढून घेतले. माझघर, भिंतीवर रविवर्म्याची जुनी चित्रे, लक्ष्मीच्या चित्रावरची गंधगोळ्या वाळवून त्यांची केलेली माळ, त्यांनी केलेला दारावर असलेला मोराचा मणी आणि काचेच्या निळ्या यांचा बनवलेला पडदा, एक मोठा आरसा, त्याला 1000 चेहरे पण कसलीच स्मृती नाही. माझघराला चेहरा नाही पण आठवणीने ते भरले आहे. खिडकीत शिशवी लाकडाची फनेरी पेटी आईची, जिना, वरच्या बाजूला दादासाहेबांचे जग, जिन्याखालची आबाजींची लहान खोली, तिथे एक चटई अंथरली होती व कोनाड्यात कंदिला शेजारी वर्तमानपत्रांचे कवर घातलेले मनाच्या श्लोकाचे छोटे पुस्तक पडलेले होते. दादासाहेबांनी ते आबाजींना दिले होते, पण आबाजींनी ते नेले नाही. शांताकाने ती खोली लावून घेतली आणि माझघराचा दरवाजा बंद करून त्या परत पहिल्या सोप्यावर आल्या. शांताकाने आयुष्यातील घरपण सोप्या सोपाने काढून टाकले.
आपले घर पण माझे नव्हे. घराने मला काही दिले नाही, मी काही त्याला दिले नाही, पण एका शून्यात आणखी एक याप्रमाणे आपण एकत्र अनेक वर्ष राहिलो. 30 वर्षांचे दिवस अंगावरून ओघळून गेले, पण देणे घेणे राहावे असे व्यवहारच झाले नाहीत. सुखाचे एक जाऊ दे, ते क्षणभंगूरच असते, पण दुःखे देखील एक एक विझून गेली. सुखदुःखाची काहीच बाकी न राहण्यासारखे क्षुद्र आयुष्यच शेवटी आपल्या वाट्याला आले. या विचाराने शांता का सुन्न झाल्या आणि अर्धपुतळ्यासमोरील खुर्चीत त्या पूर्ण पुतळ्यासारख्या निश्चल बसून राहिल्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.